पुण्यामध्ये मागच्या वर्षी पहिलं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे यावर्षी देखील आता दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवारी 21 फेब्रुवारी आणि रविवारी 22 फेब्रुवारी रोजी होत आहे। मला सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुणे महानगरपालिकेने त्यांच्या मराठी भाषा संवर्धन समितीमार्फत यशोदा पुणे आणि संवाद या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांना हे संमेलन साकार होणार आहे। या वर्षीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या शहराच्या नूतन महापौर मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर हे यांचे प्रमुख पाहुणे असतील। या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री महेश भागवत साहेब आहेत, जे सध्या तेलंगणामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था म्हणून आहेत आणि भारतातील अनेक मराठी मुलांना ऑल इंडिया सर्व्हिसेस IAS IPS IFS होण्यामध्ये त्यांनी फार मोलाचं योगदान दिलं आहे। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असतील नवल किशोर राम, आयुक्त पुणे महानगरपालिका, आणि प्रमुख उपस्थितीमध्ये असतील श्री चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त श्री भारत सासने, जे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, माननीय पवनीत कौर, जितेंद्र डोडी, जिल्हाधिकारी पुणे, त्याप्रमाणे श्री गजानन पाटील आणि संवादचे सुनील महाजन, यशोदाचे राजीव नंदकर आणि मी स्वतःच्या संयोजन समितीमार्फत आम्ही सगळ्यांचं या निमित्ताने स्वागत करतो। मागच्या शतकातलंच नाही तर गेल्या 2 ते 3 शतकाचं साहित्य निर्माण करण्यामध्ये सरकारी लोकांचा मोठा हातभार होता। आपल्याला माहिती असलेल्यापैकी नासा इनामदार हे लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये होते, योगी अरविंद हे उपजिल्हाधिकारी होते। असं फार मोठं साहित्य आत्ताच्या विश्वास पाटील यांच्यापर्यंत, भारत सासने, लक्ष्मीकांत देशमुख हे सगळे अधिकारी लोक होते। त्यांना आलेला जो प्रचंड अनुभव आहे त्याच्यातनं त्यांनी ही साहित्य निर्मिती केली। ही चांगली परंपरा मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढे जोमाने चालू राहावी आणि अधिकाधिक लोकांनी त्यांचा अनुभव मराठी साहित्यामध्ये आणावा। कधी अनेक भाषांतरं करावीत आणि इंग्रजीतलं चांगलं साहित्य मराठीमध्ये आणावं, चांगले कवी निर्माण व्हावेत, कारण शेवटी सांस्कृतिक वारसा आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे आणि हे जोपासण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी पण केला पाहिजे। आणि आता सांगितलं त्याप्रमाणे अधिकाऱ्यांची कम्युनिकेशनची भाषा, संवादाची भाषा जरी सकारात्मक झाली तरी मला वाटतं मराठी माणसांना ज्ञानी होण्यामध्ये याची फार मदत होणार आहे। या दृष्टीने या दुसऱ्या साहित्य संमेलनासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व राज्यातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका आणि सर्व डिपार्टमेंटचे साधारण 20 लाख सरकारी लोक आहेत आणि रिटायर्ड लोक आहेत, त्या सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण या संमेलनामध्ये हजेरी लावावी आणि आपला योग्य तो सहभाग नोंदवावा। धन्यवाद।